विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी परीक्षा बघता बघता संपली. मी तुम्हाला सांगतो परीक्षा कधी सुरू झाली आणि कधी संपली कळालंच नाही. लक्षात घ्या आपल्याला. कधी सुरू झाली आणि कधी संपली कळालं नाही. तर शेवटचा पेपर जिओग्राफी, भूगोल एवढा सोपा पेपर होता ना, की विचारूच नका. पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत मुलांना. हिस्ट्री, जिओग्राफी पैकीच्या पैकी. संस्कृत पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. सायन्सचा पेपर पण सोपाच होता. अल्जेब्रा जॉमेट्री पण सोपा होता. मग काय ठरलंय 98% 98 प्लस पर्सेंटेज. अरे पण मी त्याच्या खाली काय लिहिलंय? एच-एस-सी क्रॉस, सी-ई-टी क्रॉस, जे-डबल-ई क्रॉस हा काय प्रकार आहे? मी तुम्हाला सांगतो. बघा मी तुम्हाला डिमोटिव्हेट करणार नाहीये. प्रश्न आपला क्लिअर आहे, की सी करू का जे याचं उत्तर पण क्लिअर आहे माझ्याकडं. मी हा व्हिडिओ बनवतोय ना, जे माझे स्टुडंट आहेत ना, त्यांना शॉक बसेल, की माझी स्ट्रॅटेजी बदललेली आहे मी. मी क्लिअरली तुम्हाला सांगतो, जे-डबल-ई करायचंय आपल्याला. हो, जे-ईच्याच एक्झामची तयारी करायची आहे लक्षात घ्या. जे-डबल-ईच्याच एक्झामची तयारी करायची आहे. पण हे काय होतंय असं? याच्याबद्दल बोलायचंय मला. होतंय काय ते नीट लक्ष द्या. 10वी ला 98 काय घेऊन बसलाय. मी 100% मिळवलेली मुलं सुद्धा बघितलेत, की ज्यांना इथं फेल्युअर येतंय. याची कारणं 2 मिनिटं मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी काय सांगतोय बघा, मी इथं दोष कुणालाही देणार नाहीये. इथं दोष हा आमचाच आहे. म्हणजे मी स्वतःला ॲज अ स्टुडंट समजतोय बरं का. दोष माझाच आहे. काय चुकलं माझं? पहिली गोष्ट म्हणजे 10वी परीक्षा झाल्यानंतर जी मोठी सुट्टी होती ना, जो मोठा गॅप होता, तो 3 ते 4 महिन्याचा मोठा गॅप होता. हो, माझ्या वेळेस. एक एक पुस्तक उघडलं नाही मी. एक लाईन रीड केली नाही. एक अक्षर लिहिलं नाही या 3-4 महिन्यात मी. गावाला गेलो, सुट्टी एन्जॉय केली, की विचारूच नका. अ, शाळेत झोपायला जायचं संध्याकाळी. ओके, सगळी मुलं असायची. मग काय तिथं धिंगाणा घालायचा. सकाळी उठल्यानंतर थोडं आवरलं, की नदीला जायचं क्रिकेट खेळायला. ओके. भरपूर क्रिकेट खेळायचं. त्याच्यानंतर नदीलाच अंघोळ करायची. आजकाल नदीत अंघोळ करणं शक्यच नाही राहिलं बरं का बाळांनो. नदी म्हणजे विचारूच नका. पण त्या काळात, आमच्या काळात आम्ही ते सुख अनुभवलंय. मग नदीला जायचं, पोहायचं. अंघोळ झाली की घरी आल्यावर असली भूक लागलेली असणार. जेवायचं, जेवून लगेच मग झोपायचं नाही. रानात जायचं लक्षात घ्या. एन्जॉय, एन्जॉय, एन्जॉय. नंतर मला असं वाटत होतं बरं का, मी तुम्हाला क्लिअर सांगतो. चूक माझीच आहे लक्षात घ्या. असं वाटायचं की 4-5 एकर ऊस लावायचा, 40 टन एकरी जातोय काही न करता. 100-200 टन ऊस जातोय, येतंय बिल. कशाला शिकायचंय? कशाला नोकरी करायची आहे? काय मिळणार आहे शिक्षण करून? असं मला वाटायला लागलं होतं या 3-4 महिन्याच्या सुट्टीत. रिझल्ट लागला मला 10वी 1995 साली ना 80 नाही 82% मार्क मिळाले. अरे बापरे! केवढे मार्क होते ना. तुम्हाला वाटेल कमी, पण आमच्या वेळेत ते जास्त होते मार्क. मग काय कौतुक, कौतुक आणि कौतुक. पप्पा इतके त्यांची तर छातीमधून अभिमानाने भरून गेली होती म्हणून आपण की पोरांना 82% मार्क पडले. जसं तुमच्या पालकांना कौतुक वाटतं ना, तसं माझ्या पालकांना पण खूप आजी-आजोबा सगळीकडनं कौतुकाचा वर्षाव होत होता. मी पण खुश. सगळे कौतुक करतात म्हणलं आपण कशाला निवांत राहायचंय. ओके खुश. चला ठीक आहे. रिझल्ट लागला, ॲडमिशन मिळालं चांगले मार्क असल्यामुळे पहिल्याच राउंडमध्ये. कॉम्पिटिशन काही जाणवलीच नाही आणि ॲडमिशन मिळून पण 15 दिवस कॉलेजला गेलो नाही. ही तर सुट्टी एन्जॉय केली. कॉलेजला पण लेट गेलो. आणि कॉलेजच्या पहिल्या दिवशी कळालं, की हे काही वेगळंच चाललंय. कुठलं ते छोटं पुस्तक आहे, त्यात काय चेक करतात. मला कळलंच नाही. मित्राला विचारलं, "काय आहे?" तर म्हणला, "लॉग टेबल." म्हणलं, "हे काय असते?" तो म्हणला, "मलाच अजून नीट कळालेलं नाहीये." आणि शिक्षकाला विचारायची, हे शिक्षक सरांना विचारायची हिम्मत नव्हती. आठवडा गेला तसाच. क्लिअरली 1 आठवडा असाच गेला. मग नंतर कळालं, की आता क्लास लावला पाहिजे. काय समजेना कॉलेजमध्ये. मग क्लास जॉइन केला. ऑब्व्हियसली मार्क चांगले होते म्हणल्यावर साताऱ्यातला बेस्ट क्लास बघितला. तिथं पण चुका सगळ्या माझ्याच आहेत. तिथं गेल्यावर तिथली हुशार मुलं बघून जी भीती वाटली ना, आयुष्यात एवढी हुशार मुलं बघितली होती. सर फळ्यावर न्यूमेरिकल लिहितात, ह्यांची उत्तरं तयार आहेत. कळालं की आपण कुठंच नाहीये. मग घाबरायला सुरुवात झाली, भीती वाटायला सुरुवात झाली आणि असं जे घडतंय ना, जास्तीत जास्त मुलांच्या बाबतीत घडतंय. मग काय झालं माझ्या बाबतीत, मी खूप घाबरून गेलो आणि मी 11वीत सांगतो, "अरे, फिजिक्समध्ये 35 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 35 मार्क, मॅथ्समध्ये 35 मार्क." म्हणजे मी फेल होतो आणि मला फक्त 41% मार्क 11वीत पडले. बरोबर निम्मे मार्क झाले. रिझल्ट ज्या दिवशी इतका घाबरलो होतो मी. रिझल्ट घेऊन घरी गेलो.
दाखवला नाही आईला रिझल्ट. निवांत होतो. संध्याकाळी वडिलांनी विचारलं, "काय झालं? किती मार्क्स मिळाले?" सांगितलं 84% पडले. अरे, किती खुश! मला अजून आठवतं त्या दिवशी पप्पांनी काय आईस्क्रीम दिलं का बाहेर गेलो काय असं म्हणजे त्यावेळी आमच्या हॉटेलमध्ये जेवण हा प्रकार नव्हता. पण निदान त्यांच्या चेहऱ्यावर खूप मी आनंद बघितला. पण मला माहिती आहे मी फसवलं होतं त्यांना. खूप कमी मार्क असताना जास्त मार्क सांगितले होते. पण तोटा काय झाला, की अंधारात ठेवलं त्यांना. नुकसान माझं झालं आणि पुन्हा तोच क्लास जिथं मला समजत नव्हतं तिथं ते पुन्हा वर्षभराची फी भरावी लागली. हे सगळं होत असताना 2 12वीचं वर्ष आलं. मला जाणीव झाली, की मी काही करू शकत नाही. पास सुद्धा होऊ शकत नाही. 12वीत मी मॅथ्सचा पेपर वर्षभर दिलाच नाही. कारण मला माहीत होतं येतच काही नाही. मग आता 2 महिने फक्त परीक्षेला उरले होते. तेव्हा वडिलांना डेअरिंग करून बोललो, की नाही होत. जे मी अगोदर बोलायला पाहिजे होतं, पण नाही बोलल्यानंतर त्यांनी मला मग सपोर्ट दिला. दुसरा क्लास लावला. तिथल्या सरांनी खरोखर शेवटचे 2 महिने खूप छान घेतलं. निदान पास झालो. बरं हे काय होते मुलांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं ना, की निवांत राहतायत रे, निवांत राहतायत. मग आजपासून मी तुम्हाला सांगतो, आता मी तुम्हाला डिक्लेअर करतोय. आपली जी बॅच आहे ना, YouTubeवरच मी तुम्हाला हे देणार आहे बरं का. नंतर आपण पेड कोर्स लॉन्च करतो आपल्या बॅचमध्ये. मी अगोदरच सांगतो. पण सध्या मी YouTubeवर तुम्हाला सह्याद्री 2027 असं आपल्या थंबनेलवर असेल आणि मी तुम्हाला डेली फाउंडेशन बॅच प्रोव्हाईड करणार आहे. तुम्हाला हे नकोय असं. मला इथं सुद्धा ग्रेट रिझल्ट हवाय. इथं सुद्धा हवाय, इथं सुद्धा हवाय. आता मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो बरं का. जस्ट एक एक्झाम्पल देतो. ओके. जे तात्पुरतं बाजूला ठेवूया. माझ्याकडे अथर्व नावाचा एक स्टुडंट होता. अथर्व शिंदे. ओके. 10वीचा त्याचे पर्सेंटेज बघा किती आहेत. मॅथ्समध्ये 50, सायन्समध्ये 53. 50% बोर्डला त्याला मॅथ्समध्ये 94 मार्क मिळाले लक्षात घ्या. 94 आणि फिजिक्समध्ये सुद्धा 82-85 मार्क होते. म्हणजे ग्रेट इम्प्रूव्हमेंट. 50 वरनं 94 वर गेला आणि सीईटीत त्याला 96 पर्सेंटाइल मिळाले बाळांनो. जबरदस्त रिझल्ट. मी सांगेल ते त्यानं केलं. मी म्हणेल ते त्यानं ऐकलं. हे करायचं ना तर ओके करतो सर. आणि त्याला माझा सपोर्ट मिळाला आणि हा सपोर्ट मला तुम्हाला द्यायचा आहे. ओके. पण थांबा ना. विथ प्रूफ तुम्हाला थोडंसं सांगतो ना. विथ प्रूफ. की मी तुम्हाला रिझल्ट मिळवून दाखवणार लक्षात घ्या. ॲक्चुअली सांगू का बोर्डची एक्झाम पण अवघड नाहीये, सीईटी पण अवघड नाहीये, पण आपण चुकतो कुठं? आपल्याला सगळ्या विषयांची एकदम एक्झाम द्यायला जमत नाही. आज फिजिक्स आहे, केमिस्ट्री, मॅथ्स पण आहे. 3 तासात 150 प्रश्न आठवत नाहीत. मग हा बदल आपल्याला करायचंय. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला यश मिळणारच आहे. फक्त मला फॉलो करा. याचा अर्थ चुकतोय हां. म्हणजे मला फॉलो कराच बरं का. आता फक्त नको शब्द घ्यायला आणि YouTubeवर पण तुम्ही अगोदर तुम्हाला आवडणारे शिक्षक भरपूर भेटतील तुम्हाला. त्यांना पण फॉलो नक्की करा बरं का. म्हणजे मला म्हणायचं यश मिळवायचं आहे. फक्त जे मी सांगतोय तेवढं तरी करा, असं मला इथं म्हणायचं होतं बरं का. मग मी तुम्हाला काय सांगतोय, की हे पुस्तक तुम्हाला आठवतंय का बघा. आता जे सी ते जाऊ दे. स्टेट बोर्डवाल्यांना आठवत असेल, हे 9वीतलं आपलं पुस्तक आहे. पहिला जो टॉपिक आहे ना, तो आहे लॉज ऑफ मोशन. अरे 11वीला आहे, सी पण आहे. आहे तसा टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, वर्क एनर्जी, करंट इलेक्ट्रिसिटी 11th मध्ये आहे, 12th मध्ये पण आहे. मेजरमेंट, ॲसिड बेस सॉल्ट आहे. आता हे एवढं मधलं सोडूया का रे जरा हे बायोलॉजी टाइपचं. लाईट आहे, ऑप्टिक्स म्हणून साउंड पण टॉपिक आहे, कार्बन कंपाउंड आहे. सबस्टन्स इन कॉमन यूज मध्ये खूप इम्पोर्टंट दिलंय बरं का सोडियम कार्बोनेट, बायकार्बोनेट सगळं लक्षात घ्या. मग हे सगळं आपल्याला करायचं आहे. पण सांगू का हे मेजरमेंट ऑफ मॅटर आहे ना, हा सगळ्यात इम्पोर्टंट टॉपिक आहे. हे 11वीच्या पुस्तकातलं आहे आणि हे 9वीच्या पुस्तकातलं आहे, की केमिकल रिएक्शनमध्ये टोटल मास ऑफ रिएक्टंट आणि टोटल मास ऑफ प्रॉडक्ट सेम असतं. बघा, हे 9वीच्या पुस्तकात दिलंय. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. मी पटकन सांगतोय. तर बघा इथं काय सांगतोय. टोटल मास ऑफ रिएक्टंट, टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. पण आपण हे असं लिहू शकतो. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल रिएक्शन. मग हे चुकीचं आणि हे बरोबर आहे असं आहे का? नाही. पण शाळेतले शिक्षक हट्ट काय करतात? नाही असंच पाहिजे मला. अरे हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. पण थांबा ना. हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बघा मी इथं शब्द चेंज केलाय. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सीईटीतला प्रश्न बघा ना 2021 आलेला. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड हे काय आहे? हे गे-लुसॅक्स लॉ आहे का? नाहीये. मल्टिपल पर्पज लॉ आहे का? नाहीये. डेफिनेट आहे का? नाहीये. मग करेक्ट आन्सर कुठले? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कसा वाटला क्वेश्चन? एकदम सोप्पा आहे. पण थांबा ना. हे पण लॉ आहेत ना. हे पण लॉ आहेत लक्षात घ्या. मग त्याच्या स्टेटमेंटवरून इथं हे स्टेटमेंट दिलंय त्याचं करेक्ट आन्सर आहे.
उद्या या लॉचं स्टेटमेंट इथे देतील आणि कुठला लॉ विचारतील. त्यामुळे हे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे तुम्ही लॉचं नुसतं स्टेटमेंट पाठ करायचं नाहीये. तुम्हाला स्टेटमेंट अख्खं देतायत, लॉ कुठलाही विचारतायत म्हणजे केवढं सोपं आहे. हां, सोपं आहे. चला आता हे बघा, हे 9th स्टँडर्ड मधलं पुस्तक आहे. पुस्तकातला पॉइंट आहे बघा. त्यांनी काय दिलंय बघा. अ, आता यू हे सिम्बॉल यूज होतोय. 1 यू ची एवढी व्हॅल्यू आहे असं दिलंय त्यांनी लक्षात घ्या. हे सगळं आणि त्याला डाल्टन म्हणतायत. युनिफाईड मास सुद्धा म्हणतात त्याला. युनिफाईड मास कुठे दिलंय का रे 9thच्या पुस्तकात? दिलंय की युनिफाईड मास. 11वीच्या पुस्तकात दिलंय का रे? यू म्हणजे युनिफाईड मास. त्याला डाल्टन नाव येतंय. सिम्बॉल यू आहे किंवा डीए हे सिम्बॉल आहे. डाल्टन जे 9वीला आहे, तेच 11वीला आहे. 1 AMU ची व्हॅल्यू दिलेली आहे. ग्रॅममध्ये -24 आणि -27 किलोग्राममध्ये. कारण ग्रॅमचं किलोग्राम करताना 1000 ने डिव्हाईड केलंय. चला आता पी-वाय-क्यूज बघूया ह्याच्यावर आलेले प्रश्न. की 1 ॲटॉमिक मास किती असतं? व्हॅल्यू आठवा 1.66 इंटू 10^24 ग्रॅम. 1 ऐका ग्रॅममध्ये 1 ग्रॅममध्ये 27 नाहीये आणि AMU ला कुठल्या सिम्बॉलनं रिप्लेस केलंय? यू न हे सीईटी विचारलेले प्रश्न आहेत. यू स्टँड्स फॉर युनिफाईड मास. अरे बघा मी जरा स्क्रीन मधून बाजूला सरकतोय. बघा किती सोपे पी-वाय-क्यूज आहेत रे. हे सगळं 9th वरती बेस होतं. मग आपल्या फाउंडेशन बॅचमध्ये YouTubeवर 1 महिनाभर तुम्हाला सगळं डिटेल फाउंडेशन सगळा बेस पक्का करून घेतला जाईल. पण वेळ काढला पाहिजे ना. वेळ काढला पाहिजे. आणि माझी इच्छा आहे, की मुलांबरोबर पालकांनी वेळ काढला पाहिजे. 10-15 मिनिटाचा माझा व्हिडिओ असणार आहे. माझं पहिलं टार्गेट बघा हे मोल कन्सेप्ट 9th ला आहे. मोल कन्सेप्ट 9th ला आहे. गिव्हन मास अपॉन मोलार मास. गिव्हन मास अपॉन मोलार मास. हे मोलार मास आणि मॉलिक्युलर मास जरा किचकट आहे, पण तात्पुरतं लक्षात ठेवूया आपण. आता सांगू का? मला सॉल्व्ह वगैरे करून काही द्यायचं नाहीये. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर? ऐका. गिव्हन मासला मी मोलार मासनं डिव्हाईड केलं की मला मोल मिळणार. वॉटर H2O, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 16, 18 त्याचं मोलार मास आहे. मग 2 मोल मला मिळाले आणि एका मोलमध्ये अव्हॅगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्यूल असतात. म्हणजे 1 मोलमध्ये एवढे मॉलिक्यूल असतात. मग 1.4 मध्ये किती? त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचंय. मग 36 ग्रॅममध्ये 2 मोल आहेत. मग मॉलिक्यूल किती? ह्याला अव्हॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. हे Na म्हणजे अव्हॅगॅड्रोज नंबर हां. 6.022 इंटू 10^23. आता नीटमध्ये आलेला क्वेश्चन तुम्हाला दाखवतो नीटमध्ये. की 1 ग्रॅम हायड्रोजन हॅज सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ऐका. हायड्रोजनला त्याच्या मोलार मासनं डिव्हाईड करा 0.5 मोल येतील. आता इथं 0.5 मोल कुठे येतंय बघा. नायट्रोजनचा मोलार मास 28 आहे. 28 ला 28 डिव्हाईड करा 1 मोल नाही चालणार. वॉटरचा 18 1 मोल नाही चालणार. मला 0.5 मोल पाहिजे. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन 12, ऑक्सिजन 16. 28 मोलार मास आहे. याला 28 ने डिव्हाईड करा 0.5 येत नाही. पण नायट्रोजनचा मोलार मास 28 आहे. त्याला 28 ने डिव्हाईड करा 0.5 येतंय. ऑप्शन ए करेक्ट आहे. आता हे तुम्हाला थोडंसं किचकट वाटेल बरं का, पण एवढं नाहीये, एवढं नाहीये. हायेस्ट नंबर ऑफ हेलियम एटम जेवढे जिथं मोल जास्त तिथं एटम जास्त. आता मोल कसं काढणार? आता हे थोडंसं किचकट आहे बरं का. मी हे थोडंसं बाजूला ठेवतोय. मी तुम्हाला एक्सप्लेन काय करतोय बघा आता मेन. हे सगळं फाउंडेशन बॅचमध्ये घेऊया ना पटकन. मग तुमची तयारी आहे ना. मग जास्तीत जास्त अशा मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा रे बाळांनो, की ज्यांनी आता 10वी एक्झाम दिलेली आहे. आता मेन पॉइंट थांबा की प्लॅनच सांगायचा राहिला की ना नशीब तुम्ही थांबलाय आत्तापर्यंत. जे-डबल-ईच करायचंय. आता आपण असं बोलूया बरं का, की आता तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये आहात आणि आता जस्ट 12वीत जाणार आहात. चुका कुठं होतात मुलांच्या मी तुम्हाला सांगू का? जे पहिला अटेम्प्ट येतोय जानेवारीत रे बाळांनो. आणि मुलं ना दिवाळीपर्यंत निवांत राहतात. नंतर अभ्यासाला सुरुवात करतात. ही मोठी चूक आहे. माझा प्लॅन तुम्हाला मी सांगतो 12वीच्या बॅचसाठी बरं का, की दिवाळीपर्यंतच पोर्शन क्लिअर करायचा. ओके. त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिने तुमचा जे पहिला अटेम्प्ट आहे ना, त्याचीच जीव तोडून तयारी करायची. पण आपलं माझं टार्गेट सी असतं. पण ही जे एक्झाम नाहीये, ती सी एक्झाम आहे समजून आम्ही अभ्यास करणार आहे. म्हणजे ह्या 2 महिन्यात फुल लेंथ टेस्ट घ्यायच्या. ओके. रिव्हिजन करायची प्रॉपर लक्षात घ्या. सगळा क्रॅश कोर्स मला दिवाळीपर्यंत संपवायचा आहे लक्षात घ्या. आणि मग साठी इतकी प्रॉपर तयारी होणार आहे ना, मग जानेवारी जे-ईचा अटेम्प्ट झाला, की पुन्हा 30 दिवस तर मिळतात बाळांनो आणि त्यावेळेस पुन्हा बोर्डची प्रॉपर रिव्हिजन. आम्ही बाळांनो पहिला बोर्डची तयारी करतो आणि मग एम-सी-क्यू सॉल्व्ह करतो. डायरेक्टली आम्ही पी-वाय-क्यू, एम-सी-क्यू सॉल्व्ह करत बसत नाही.
बऱ्याचशा अकॅडमीजमध्ये बोर्डच्या एक्झामला महत्त्वच दिलं जात नाहीये. ते शिंगे सॉल्व्ह करतील, वेगवेगळी पुस्तकं सॉल्व्ह करतील. पण नाही बाळांनो, पहिला बोर्डची तयारी करायची. मग जेईई नंतर 30 दिवसात रिव्हिजन आणि बोर्डचे पेपर झाल्यानंतर 40 ते 45 दिवस मिळतात रे, डबल रिव्हिजन. आणि इथंच फुल लेंथ टेस्ट दिले 10-12. इथं 15-20 होणार. मग 20-30 फुल लेंथ टेस्ट दिला ना मुलगा कमी पडणारच नाही. मग मला ते फेल्युअर नकोच आहे. मी तुम्हाला सांगतो इथे सगळ्यांना जबरदस्त मार्क हवे आहेत मला. सगळ्यांना चांगले मार्क हवे आहेत. ओके. मग आता रोज मला 2027 च्या बॅचसाठी व्हिडिओ द्यायचे आहेत. माझी इच्छा आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. पण मला माहिती आहे जेवढ्या मुलांना पोहोचेल, मी त्यात खुश असणार आहे. ओके. मला खूप आनंद होतोय एका गोष्टीचा, की मी काहीतरी चांगलं डिलिव्हर देतोय तुम्हाला, डिलिव्हर करतोय, चांगल्या गोष्टी देतोय. मग अशा वेळेस ज्यांच्या नशिबात आहे तिथपर्यंत पोहोचतंय. पण तुम्ही सुद्धा जर शेअर केलं तर फार बरं होईल. ऑल द बेस्ट.